काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता दिल्लीत दाखल झालेत। शिंदेंसह उदय सामंत आणि श्रीकांत शिंदे देखील दिल्लीत पोहोचले। शिवसेनेच्या खासदारांनी विमानतळावर शिंदेंचं स्वागत केलं आणि आता थोड्याच वेळात दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी शिंदे दिल्लीत दाखल झालेत। लाडका भाऊ दिल्लीत आल्याचा दावा शिंदेंनी केला। सकारात्मक सगळं होईल असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला। एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त साम टीव्हीवर आहे। लाडका भाऊ दिल्लीत दाखल झाला असं म्हणत शिंदेंनी विजयी जे दिल्लीत खासदार आहेत शिंदेंचे त्यांचं स्वागत स्वीकारलं। बैठक सकारात्मक होईल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय। एकनाथ शिंदे दिल्ली विमानतळावर पोहोचले तेव्हा तिथं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। खासदारांकडनं शिंदेंचे खासदार तिथं त्यांच्यासाठी स्वागतासाठी उभे होते आणि त्यानंतर आता ही बैठक पार पडणार। माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे। लाडकी बहीण लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी। त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। त्यामुळे तुमच्यासोबत काही मंत्री देखील उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत। हो आहेत ना। सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री आणि इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल। साहेब, पण तुम्ही येण्यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत, प्रफुल्ल पटेल यांच्या, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। ते पण बैठकीला येणार आहेत, त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल। आणि क्षणाक्षणाचा अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप, सध्या त्यांच्याशी संपर्कात आहेत। प्रमोद, अगदी महायुतीची महाबैठक पार पडणार आहे, आता शिंदे देखील दाखल झालेत, काय घडतंय दिल्लीत? तन्मय, या सगळ्या बैठकीपूर्वी आपण विश्लेषण करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाईटमधील एक विधान खूप महत्वाचं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की सगळ्या पदांपेक्षा सख्खा लाडका भाऊ हे पद जे आहे ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे। एकनाथ शिंदे यांचं हे विधान म्हणजे मुख्यमंत्री पदावरचा त्यांनी थेटपणे दावा सोडला असं आपल्याला म्हणावं लागेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जर आपण बॉडी लँग्वेज बघितली तर ते फक्त बैठकीसाठी आलेले आहेत। अर्थात कालच त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे स्पष्ट झालेलं होतं की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे। पण दिल्लीमध्ये तेही विमानतळावरती एकनाथ शिंदे यांनी दिलेला हा बाईट खूप महत्वाचा म्हणावा लागणार आहे। थोड्या वेळामध्ये ही बैठक सुरू होणार आहे। साधारणतः मागच्या पाऊण तासापासून सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोनही मोठ्या आणि बड्या नेत्यांची बैठक जी आहे ती सुरू असल्याचं बघायला मिळते। फक्त मुख्यमंत्री पदच नाही तर इतर जी मंत्रिमंडळातील पदं असतील त्या अनुषंगाने देखील अमित शहा यांच्या समोर तोडगा निघणार आहे। पण तो तोडगा काढण्यापूर्वी या दोन महत्वाच्या नेत्यांची बैठक जी आहे ती महत्वाची म्हणावं लागेल। एकनाथ शिंदे पुढच्या काही मिनिटांमध्ये अमित शहा यांचं जे कृष्णमेनन मार्गावरील घर आहे त्या घरी पोहोचतील आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील त्या ठिकाणी पोहोचून या सगळ्या नेत्यांची बैठक जी आहे ती अमित शहा यांच्या समोर होणार आहे। मला तन्मय यातलं दुसरा महत्वाचं निरीक्षण खूप महत्वाचं वाटतं। यापूर्वी अमित शहा यांच्या समोर झालेल्या खूप बैठका दिल्लीमध्ये मी कव्हर केल्या, पण त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं फक्त एकनाथ शिंदे हेच बैठकीसाठी यापूर्वी येत होते। आज जर प्रामुख्याने बघायला गेलं तर उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे दोन राज्यामधील मंत्री देखील त्यांच्यासोबत बैठकीसाठी आलेले आहेत। त्यामुळे या दोन मंत्र्यांना बैठकीला घेऊन येण्याचा नेमका अर्थ काय काढायचा याच्यावरती देखील निश्चित पद्धतीने चर्चा झाली पाहिजे। अगदी, आणि याच संदर्भात प्रमोद असं म्हणता येईल की शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री होणार नाहीत तर उदय सामंत किंवा श्रीकांत शिंदे या दोन चेहऱ्यांपैकी एका कोणाच्या तरी गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते, त्याचसाठी त्या दोघांनाही सोबत घेतले जसं आता तुम्ही म्हणालात। तन्मय, त्या चर्चा खरं तर कालपासून सुरू झाल्या। जी यातला प्रमुख मुद्दा हा झाला की ज्यावेळी एकनाथ शिंदे हे फक्त मुख्यमंत्री नाहीयेत, ते एका पक्षाचे प्रमुख आहेत। त्यामुळे त्या पक्षाचे प्रमुख राहिलेला व्यक्ती, त्या पक्षाचा प्रमुख असलेला व्यक्ती आता मुख्यमंत्री पदापेक्षा कमी म्हणजे उपमुख्यमंत्री जे पद आहे ते स्वीकारेल का? त्यानंतर मग चर्चा सुरू झाली की जर शिंदेंनी हे उपमुख्यमंत्री पद नाही घेतलं तर राज्याचं उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाईल? दुसऱ्या राज्यामधच्या मंत्रिमंडळामध्ये आपण जर बघायला गेलं तर दादा भुसे असतील, उदय सामंत असतील, शंभूराज देसाई असतील यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी जरी त्या ठिकाणी असली तरी शिवसेना एकसंध ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याच घरामध्ये उपमुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या। आणि म्हणूनच
श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत त्यांचं देखील नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत घेतलं गेलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज जर प्रामुख्याने बघायला गेलो तर श्रीकांत शिंदे असतील, उदय सामंत असतील आणि शंभूराज देसाई हे 3 महत्वाचे नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळतात. उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून बघितले जातात. आपल्याला आठवत असेल तन्मय, ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड केलेलं होतं त्यांच्या बंडावेळी उदय सामंत हे उशिरा त्या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. मात्र असं असताना उदय सामंत, श्रीकांत शिंदे आणि शंभूराज देसाई या महत्वाच्या नेत्यांना घेऊन एकनाथ शिंदे जे आहेत ते बैठकीसाठी आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अगदी प्रमोद, दुसरीकडे आणखी एक महत्वाचा मुद्दा तो मंत्रीपद आणि खातेवाटपासंदर्भातला, तोही या बैठकीत सोडवला जाणार आहे, त्याबाबत चर्चा होणार आहे. कारण फक्त मुख्यमंत्री नाही तर इतर मुख्यमंत्र्यांसोबत कोणकोणती मंत्री जे आहेत ते या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतील याची देखील चर्चा सुरू झालेली आहे. आता अशी चर्चा होती दिल्लीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये की निवडणुकीच्या अगोदरच या 3ही पक्षांचं मंत्री खाते वाटप जे आहे ते साधारणतः जवळजवळ चर्चा झालेली होती त्या खाते वाटपासंदर्भात, पण निश्चित शिक्कामोर्तब त्याच्यावरती झालेलं नव्हतं. याची कल्पना नव्हती की भारतीय जनता पार्टीच्या किती जागा येतील. आज जर आपण आकडा बघायला गेलो तर मग भारतीय जनता पार्टीच्या 132 जागा असल्यामुळं भाजप महत्वाच्या खात्यांवरती आज देखील दावा करू शकतं. गृहमंत्री हे जे महत्वाचं पद आहे ते मागचे साधारणतः 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीकडे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं. त्यामुळे त्या पदावरचा दावा भाजप सोडेल असं सध्या तरी वाटत नाही, पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील त्या पदासाठी अडून बसल्याचं बघायला मिळते.